15 तारखेला यांना निवडून दिले ते आम्ही बसणार नाही. जेव्हा त्यांच्या अंग गुलाल उडत लाल हो त्यांच्या आम्हाला बरं वाटेल जरा. आम्ही आमचे उमेदवार उभे गेलेत म्हणजे लय मुश्किलीने उभे राहिले. त्यांना कधी कुणी काय की दिलं तिकीट नाही मिळालं मग आम्ही अपक्ष म्हणून उभे राहिले. पण चांगलं झालं आम्हाला बरं वाटतंय ते जरा. कारण आम्ही हा झालंय ते लय चांगल्यासाठी झालंय. एवढी रॅली आमची निघाली म्हणजे लय आनंद आहे. आम्हाला कधी एवढा आनंद कधीच झाला नव्हता. आणि पब्लिक खूप आहे, पब्लिक भरपूर आहे. पब्लिक तसं काही नाही. लय सहकार्य केलंय भाऊनी. सहकार्य इथून मागे जसं गेलं तसंच आता बी करणार आहे. मी केडगावच्या वतीनं आणि कोतकर साहेबांच्या वतीनं बोलत आहे. आणि आज ते गावात आल्यामुळे एवढा गावामध्ये आनंद झालेला आहे. आणि त्यांच्याच कारकिर्दीतून आज एवढं मोठं जे उभं राहिले साम्राज्य, त्या साम्राज्यामध्ये भाऊनी जे उभा केलेला आहे त्यांनी आज आम्हाला पाठिंबा देऊन एवढा मोठा प्रचाराचा आणि एवढा मोठा संघर्ष केलेला आहे. त्या संघर्षामधून आज भाऊच्या खातीर सगळे काही आमचे मेंबर निवडून येणार आहेत. आणि त्या मेंबरांसाठी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. यांच्यासाठी आम्ही खूप काही धावणार आहोत, पाळणार आहोत. आणि आज तेच निवडून येणार आहे. भाऊंच्या कार्यकिर्दीमुळे असे निवडून येणार आहे. आणि त्यांच्या पाठोपाठ बाईंचा भाग असल्यामुळं आणि सुवर्णताई कोतकर यांचा मोठा पाठिंबा असल्यामुळं आज हे निवडून केडगावात राहणार नाही आणि सगळ्यांना गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून मी माझी 2 शब्द. निवडणूक लागलेली आहे आणि जशी निवडणूक या केडगावच्या जनतेने हातात घेतलेली आहे. मी निवडणूक लागल्यापासून बोलत होतो आणि आज पण बोलतोय. पहा तुम्ही आज ही तमाम गर्दी, ही स्वाभिमानी केडगावकर जनतेची गर्दी आहे. मी सांगत होतो की ही जी निवडणूक आहे 2026 ची, ही केडगावच्या स्वाभिमानी जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे. आणि म्हणून आजची गर्दी पाहता आता फक्त उद्याच 15 तारखेचं मतदान बाकी राहिलेलं आहे. गुलालाला आता स्वाभिमान केडगावकर जनता आता तयार झालेली आहे. आणि ज्या केडगावकरांनी शपथ घेतली होती की 16 तारखेला या उमेदवाराच्या अंगावर गुलाल टाकणार आहोत, आज या जनतेने दाखवून दिलेलं आहे की आम्ही उद्याच्याला 16 तारखेला गुलाल गोण्या आणलेल्या आहेत. आणि स्वाभिमानी जनता या उमेदवाराला आता गुलाल 16 तारखेला टाकणार.